पिता, पुत्र व पवित्र आत्म्यांच्या नावे आमेन। जो स्वतःला उंचावतो तो नमविला जाईल आणि जो स्वतःला नमवितो तो उंचावला जाईल। हा विषय आहे आजच्या शुभवर्तमानाचा। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एका जंगलामध्ये मोठं झाड होतं आणि ह्या झाडाला स्वतःचा गर्वच होता। तो खूप महान होता, विशाल होता। त्याला पाहणारे लोक त्याची वाहवा करायची, त्यामुळे त्याला गर्व चढलेला होता। एक दिवस तो गवताला सांगतो, जे येथे लोक येतात ते माझी वाहवा करतात, परंतु तीच लोक तुला त्यांच्या पायाखाली तुडवत असतात। यावरती त्या गवताने काहीच उत्तर दिलं नाही। एक दिवस सुसाट्याचा वारा आला, वादळ सुरू झालं, पूर आला आणि त्या पुरामध्ये ते मोठं झाड वाहून गेलं, परंतु त्या गवताला काहीच झालं नाही। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जो नम्रता धारण करतो तो देवावरती अवलंबून राहतो आणि जो अहंकारामध्ये असतो तो स्वतःच्या शक्ती आणि युक्तीवरती अवलंबून असतो। जो नम्रता धारण करतो तो परमेश्वराचा गौरव पाहतो। जो नम्रता धारण करतो तो परमेश्वराच्या गौरवामध्ये सामील होतो। संत पाद्री पियो म्हणतात, जो नम्रता धारण करतो त्याच्यापासून सैतान देखील दूर पळून जात असते।